हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूबच्या बहिणी भावांना सर्वांना आज रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। झालं का ग पुऱ्या बिऱ्याला? हा झालं, थोड्या राहिलं। मालक आलेत आता बाजार घेऊन, हे हातात पिशव्या आहेत आणि इकडं माझ्या सुनबाई माझी मुलगी पुऱ्या करत्या। ही बघा ईशा का लाटी ती दिसत नाही ग। हे बघा ईशा का पुऱ्या लाटी ती आणि दीदी तळी ती। झाल्या, थोड्या राहिल्यात आता। दोन चार दिवस झालं पाऊस उघडला, आमचं दूध खराब झालत त्याच्यामुळे सांगते तर वरती जरा बर्फामध्ये ठेवी जात जा दूध म्हणून। हे बघा कशा मस्त लाल लाल जरीत तळील्यात पुऱ्या मस्त। हा हे बघा सगळ्या पुऱ्या फुगल्यात आमच्या आज। आता दीदीच्या पुऱ्या तळून झाल्यात। मी आता मेथीची भाजी बनवून घेणार आहे। बाजरीच्या भाकरी केल्या काही, बाजरीच्या भाकरी केलेल्या, पुऱ्या केलेल्या आता मेथीची भाजी बनवून घेणार आहे मी। शेंगदाणे भाजून घेते पहिले। मेथीची भाजी करणार आहे, मम्मीला बटाट्याची भाजी नाही आवडत। बटाट्याची नाही आवडत, आता मेथी काय बार बार थोडी खायला भेटती। गावठी मेथी होती चांगली मग घेतली। भाजले तर मस्त पैकी आता शेंगदाणे टाकून करणार आहे मेथीची भाजी। हिरव्या मिरच्या टाकते। तेल टाकून घेते आता, कढई गरमच आहे। भाकरी अशी लांब पानाची असते का ही मेथी, आणि मोठ्याल्या पानाची जी भाजी असते का ती मेथ्या असतोय। ही मेथी बारकाल्या पानाची। मला लई मेथीची भाजी आवडते। मला हरा भाजीपाला रोज दिला तरी बी तक्रायची नाही। आता मिक्सरला लावून आणते शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण। मुगाची डाळ टाकून घेते थोडी। एक टमाटर टाकून घेते। भाजीमध्ये टमाटर चांगलं लागत। गावठी भाजीची चव वेगळीच लागते। काय काय लोक ना भाजीपाला ताजा राहावा म्हणून केमिकल मध्ये बुडवतात। ते भाजीपाला 3-4 दिवस असं म्हणजे ताजा फ्रेश असल्याने वाटतं, पण ते केमिकलच्या पाण्यात डुबवलं राहतं। टमाटर टाकून घेते आता। मीठ तर टाकलंच नाही, विसरून गेले। चवीनुसार मीठ टाकून घेते थोडं।
बघा रक्षाबंधनसाठी मस्त मी बेसनचे लड्डू बनवले, तर लाडू बनवलेत आणि पुऱ्या पण बनवल्यात. आता परत दीदी पुऱ्यासोबत खायला बटाट्याची भाजी बनवणार आहे. भाकरी बनवल्या, भाकरीसोबत मेथीची भाजी बनवली खायला. तू खायच्यावर नको. नको ठेवू. बघा दीदी तिच्या पद्धतीने आज बटाट्याची भाजी बनवणार आहे पुऱ्यासोबत खायला. कांदा टाकलाय परतायला, कढीपत्ता टाकलाय, टमाटे कापून घेतले 2, कोथिंबीर आहे आणि हिरवी मिरची टाकणार आहे. मग ते निसणार पण आता थोडं थांब, निशिते ना, तुला थोड्या निसून देते शेंगा. बघा दीदीने कशी मस्त मस्त भाजी बनवली, कढईत काढून ठेवली. आता दुसऱ्या मस्त बनवली, छान. राखी बांधण्याचा टाइम 1:30च्या नंतर आहे ना, त्याच्यामुळे आता पहिला आम्ही जेवण बिवण करून घेणार आहेत आणि मग पोरी तयार होत्या राखी बांधायसाठी. काय द्यायचं तुम्हाला? मला भाजी दी आणि भाकर दे. अहो पण कोणती देऊ? किती ना आपली मेथीची देऊ का ही देऊ? वाटाण्याची बरं थोडीशी मला घेते. तुला घे. मेथीची नको देऊ. भाजी लई भारी झाली. बस 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 मी बस. बनवली. हा दीदीने बनवली, लय भारी झाली. खायच्या पहिलेच लय भारी. तुला कोणती देऊ? मेथीची देऊ का ही देऊ? तुला सांगितली हीच भाजी पाहिजे, मेथी नाही पाहिजे आम्हाला. नका खाऊ बाबा, मेथीच्या भाज्या खाल्ल्या तुमच्या आतडे हिरवे होते. बरं मला टाकली मेथीची. मस्त पुरी भाजी केली. पुरी टाक. बरं जा दे इकडे. तुला पण खायची भाजी दे ना दे. दे इकडे. नको म्हणलं मम्मी, नाही पाहिजे मला वाटत द्यायची ना रे, किती घे राहू दे. वाटे आणले होते भाजी घ्यायला, मग मला समोर लक्षात नाही. वाट्यात होता तरी दिसत बरं राहून दे बाबा, मानायला राहिला. दही आणलं, दही पाहिजे, दही घे. दे पाहिजे तुम्हाला? दही का त्यात पुरेल दही चांगलं लागत. तुम्हाला देऊ का दही? दही दे वाटी मध्ये. आम्हालाही वाटत दे ती. खाली बसला ना नाही. खाली बसून मम्मीच्या हात नाही खाली पुरत. बसल्या कसं वाढणार मी? मम्मीच्या हात नाही पुरत. देऊ पैसे. तिला दही घे. आंबट गोड साखर आणावं लागेल परत खायला. मुलगा पण लागते गं. तुला देऊ? तिला तुला दे. दे. दे बस. तुला दे दे मम्मी. मला सुद्धा एक हात दे. ते वाटीत कुठं पळण. आणि मला सोमवार आहे, मी काय आता सोमवार सोडणार नाहीये, म्हणून मी माझ्यासाठी भगर बनवली दीदीने मला. मेथीची भाजी ज्वरात झाली. मी संध्याकाळी सोडणार आहे सोमवार. उद्या उपास राहील मंगळवारचा. उद्या पण काय. थोडीशी खाली. चम्मच घ्यायचं ना मम्मी. मला हातानेच आवडतं खायला. चम्मच घ्यायचा ना. रसनीवाणी खायचं. हो, तिखट केली गं या. मिरच्या कमी केल्यात मी. मम्मीला दुसरा ग्लास भरून दिलास ना. मला जिभेला आधी उडी आली.
आपण 5 माणसं 4 गिलास आणायला पाहिजे तरी. एवढं कशाला आणल्याला? ते तो त्यांना होईल ना त्याला काहीतरी लागले ग्लास. हे घे. कशी relationship पाहिजे. जेव बस. मॅच होते याच्यावरती फुलाचं डिझाईन काढलेली मी तर काही येतच नाही आता याच्यामध्ये. आडीच उभा राहील. अगं मग कर ना. अशीच ग्लास डिझाईन. मम्मी दंगलून पूर्ण नाही बरं का. पुरी घ्या ना. पुरी घ्या. दाल आला दाताखाली. दाल दाताखाली आला. मम्मी तुला इकडे बसत होती एकदम कोपच्या मध्ये अजून. अरे घराचा मुख्य ह्या साईडला बसत असतो असा. मी मग मुख्य पप्पा- नाहीये. पप्पा आहेत पप्पा बसत ना मग तू बरोबर. सेकंड आहे. पण मी अजून काहीच नाही पप्पानंतर. तिथे. मी अजून नाहीये ना. मी आधी उत्तराधिकारी आहे. त्यांच्या माझं अजून बसू विकेट शकतो. गेल्यानंतर मग तो भाषा. मी नाही आता हे करू शकत काय. माझं दिसलं ना सकाळपासून. मग आलंच नाही करू नाही तर लय ओरडत असतंय भाकरीसाठी. काय पण ओरडत दिसते त्याचे. त्याला आठवड्यात जाऊ येईल त्याला माहिती 12च्या पहिले जेवत नाही. 12 वाजता येईल ते बघ. मी तिला दिली. पहिलं ते असं टायमिंग बिमिंग काय नव्हतं बाबा. आम्ही उठलं ना आंघोळ्या बिंगोळ्या करायचं तयार व्हायचं की राखी बांधायचं. पण त्याचं मग मी दिलं टायमिंग पण त्याची ना रात्री बांधच टायमिंग दिलं नाही. राखी बांधायचं. ये. आपण पहिले कॅलेंडर बघतो. हा कॅलेंडरच नव्हते पहिले घरात. कॅलेंडर होते आपल्या घरात नव्हते पण आपण बघत रक्षाबंधन बांधायचे निघायचं असं. पहिले पुढं आपण लहान होतो तेव्हा पुढं कॅलेंडर होते. असते द्यायचं त्याच्या घरी. आपल्या गोरगरिबाच्या घरी नव्हते कॅलेंडर पहिले. कधी निघलं तुला माहिती का? अहो, पण आपल्या होते कॅलेंडर पण आपल्या घराने कॅलेंडरच नव्हते. आणतच नव्हतं कोणी. सकाळ सकाळी केस कापले जातात बरं का. हं. एकदम सीधा साधे कपडे मम्मी. 500च्या नोटा 20च्या नोटा आहे एवढी एवढी गड्डी राखीली. आणि केस वीस कपडे पैसे दिले. गाडीच नाही लिफ्ट मागून जायला लागलं. काय म्हटलं एवढ्या राख्या घालून मोठ्या मोठ्या पैशाच्या. लिफ्ट मागतो जायला घरी गाडीच नाही.
लय आंबट लागतं. आंबट नाही. आंबट आहे. आंबट आहे. मिरची मध्ये आंबट वाटत नसतं. मला शब्दाला खाल्ले की माझं पोट दुखत आहे आता. मोठा होईल. कळतं का? बाय आता सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.